अनेक प्रकारचे समाजात अनेक प्रकारचं अज्ञान म्हणजे मानसिक आजाराविषयी समज, गैरसमज असे आपल्याला दिसतात. आणि अर्थातच ते अज्ञान असलं की त्याच्यासाठी काही ना काहीतरी ते घालवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर एकलव्याची जी उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये मानसिक आजाराविषयीची माहिती, शास्त्रीय माहिती सर्वत्र पोहोचवणं हा आमचा एक प्रमुख उद्देश आहे. जेव्हा अज्ञान असतं तर अज्ञानापोटी भीती पण येते. आणि की हा आजार नक्की काय आहे, याच्यामुळे काय होतं, ही व्यक्ती अशी का वागते, आणि मग ते ती वेडसर आहे की काय, अशा अनेक गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या जातात, वेगळे वेगळे शब्द वापरले जातात. आणि त्या शब्दांमुळे आणखीनच कलंक, आजाराविषयीची भीती वाढते आणि त्यानुरूप त्याविषयीची कलंक भावना समाजामध्ये वाढते. शुभंकर शुभार्थींकडे योग्य नजरेने बघितलं जात नाही, त्यांना पुरेशी संधी दिली जात नाही. हे एक कलंक म्हणजे कलंक भावनेचं हे अशा पद्धतीने आपल्याला दिसते. आणि त्यामुळेच मानसिक आजारी व्यक्ती म्हणजेच शुभार्थी आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे शुभंकर यांना योग्य ती मदत सुद्धा मिळत नाही, किंवा त्यांना गोष्टी लपून छपून कराव्या लागत असल्यामुळे सुधारण्याकडे वाटचाल होताना अनेक अडचणी येतात. शुभार्थी शुभंकर अवघड परिस्थितीतून खरं तर जात असतात आणि त्यांना मदतीची आवश्यकता असते, माहितीची आवश्यकता असते. ही जी माहिती आहे ही एकलव्याकडनं स्वमदत गटामध्ये दिली जाते. शुभार्थींसाठी पण स्वमदत गट चालवले जातात आणि शुभंकरांसाठी म्हणजे कुटुंबियांसाठी पण आधार गट चालवले जातात. विविध विषयांवर त्याच्यामध्ये चर्चा होते. आजाराशी कसं तोंड द्यावं हे पण शुभार्थींना एक रिकव्हरी सिस्टीम म्हणून आम्ही जी एकलव्यमध्ये फॉलो करतो ती पण आपण तिथं सांगत असतो. शुभंकर हा खरं म्हटलं तर माळ्यासारखं काम करत असतो. तो शुभार्थीची सर्व प्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्याच गोष्टी काही हातामधल्या नसतात. त्यामुळे जसं माळ्याला की रोपाची वाढ नीट होत नसेल तर त्याला खुरपणी करावी लागते. पाणी कमी पडत असेल तर फांद्या छाटाव्या लागतात आणि त्यातून मग म्हणजे खतं द्यायला लागतात. पाणी थोड्याफार प्रमाणात जे शक्य असेल ते द्यावं लागतं. सावलीचा आडोसा उभा करायला लागतो. म्हणजे हे काय येतं, हे एक वेगळे वेगळे प्रयत्न आहेत परिस्थितीला तोंड देण्याचे. आता उद्या कोणाच्याच हातात नाही, पण आज आपण काय करू शकतो, तर हे असे शेतकरी म्हणा, माळी म्हणा, हे जे सगळे वेगळे वेगळे प्रयत्न करतो हे आपण आज नक्की करू शकतो. तर हे प्रयत्न नक्की काय आहेत, कशा प्रकाराने आपण ह्या विषयामध्ये पुढे जाऊ शकतो, हे अनुराधाताई आपल्याला आज त्यांच्या मार्गदर्शनात सांगणार आहेत. मी एकलव्याच्या स्मिताताई गोडसे यांना विनंती करते की त्यांनी अनुराधाताईंची ओळख करून द्यावी. स्मिताताई. हो, बोलते. आवाज येतोय? हो, येतोय. हा. ओके. नमस्कार. एकलव्य फाउंडेशन फॉर हेल्थ या संस्थेतून मी स्मिता गोडसे. अधूनमधून आपण एकत्रित मीटिंग मध्ये तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करत असतो. त्याप्रमाणे आजच्या मुख्य वक्त्या अनुराधाताई करकरे या आपल्याला प्रत्येकाच्या मनात वेळोवेळी येत असणार त्यानंतर काय हा प्रश्न कसा हाताळावा याबद्दल माहिती सांगणार आहेत. त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. हे थोडं अवघडच आहे, परंतु खरं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. अनुराधाताई यांनी BSc MSW डिप्लोमा इन वुमन्स स्टडीज अँड पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन महायाना बुद्धिझम अशा सर्व पदव्या पुणे विद्यापीठातून संपादित केल्या आहेत आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची UGC नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. सध्या समुपदेशनातील REBT या उपचार पद्धतीमध्ये त्यांची तज्ञता आहे. सोशल वर्कर व समुपदेशक म्हणून गेली 33 वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध क्षेत्र म्हणजे 16 वर्षे व्यसनमुक्ती केंद्र चालवले, ज्याच्यात हजाराच्या वर पुरुष व 450-500 व्यसनी महिलांचा सुद्धा समावेश होता.
इथे त्यांच्यासाठी अतिशय सकस असे मानसशास्त्रीय आधाराने कार्यक्रम राबवले. व्यसनाधीनता या विषयावर शाळा कॉलेजेस मधून सुद्धा सेमिनार व कार्यशाळा घेतल्या. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया व HIV बाधित मुले, परित्यक्त्या महिला व अनाथ मुले यांच्यासाठी मानव संस्थेबरोबर 6 वर्षे त्या कार्यरत होत्या. वस्ती पातळीवर आरोग्य प्रकल्पात स्त्रिया व मुले यांच्यासाठी ॲनिमिया फ्री असा उपक्रम त्यांनी राबवला, ज्याच्यात एक संपूर्ण वस्ती ॲनिमिया फ्री करण्यात त्यांना यश मिळाले. गाव पातळीवर ज्येष्ठांसाठी मोफत दवाखाना असा उपक्रमही राबवला, ज्याच्यात फक्त औषधच नाही तर पूर्ण व्यवस्थित तपासणी, उपचार असे सगळे देण्यात आले. पुण्यातील माहेर या नावाची जी प्रख्यात संस्था आहे, त्या संस्थेबरोबरही 12 वर्ष समुपदेशक म्हणून काम पाहिले आहे आणि तिथेच त्यांनी अध्यक्ष म्हणूनही कार्यभार स्वीकारला होता. अनेक संस्थांशी त्या रिसोर्स पर्सन म्हणून जोडल्या गेल्या आहेत. लहान बालकांपासून मोठ्या वयोगटापर्यंत, मग तो दुर्धर आजार असो, कुपोषण असो वा व्यसनाधीनता, सर्व वयातील विविध स्तरावरील विविध प्रकारच्या लोकांसाठी जी विविध कामे आपण आता पाहिली, ती अगदी ग्रासरूट लेवल पासून कशी कार्यान्वित केली असतील याचे आश्चर्यच वाटते ना. यादी अजून संपली नाहीये बरं. ज्येष्ठ मंडळी, यांच्यात डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश हा आजार वाढत आहे आणि मेंदूचे स्वास्थ्य टिकवायचे असेल तर मेंदूचे व्यायाम करणे जरुरी आहे. त्यासाठी 2016 साली त्यांनी माइंड जिम उपक्रम सुरू केला. त्याचबरोबर सेंटर फॉर ॲक्शन रिसर्च अँड एज्युकेशन म्हणजे केअर, CARE, सेंटर फॉर ॲक्शन रिसर्च अँड केअर अँड एज्युकेशन या संस्थेची त्यांनी स्थापना केली. लहानपणी इंद्रधनुष्य पाहिल्यावर जो आनंद मिळायचा, तोच आनंद जीवनाच्या उत्तरार्धातही का मिळू नये असे वाटून अनुराधाताईंनी ज्येष्ठांसाठी रेनबो डे केअर सेंटर सुरू केले आहे. वृद्धाश्रम व घर यामधील सुवर्ण मध्य असे हे सेंटर आहे. ज्येष्ठांची मानसिकता लक्षात घेऊन विविध आर्ट फॉर्म वापरून सुसूत्र असे कार्यक्रम आखले आहेत. एकलव्याच्या व्यासपीठावर आपण अशी माहिती द्यायला वेळ देऊ शकाल का असे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही फोन केला होता, तेव्हा त्या ज्येष्ठांची सहल घेऊन बाहेरच गेलेल्या होत्या. तर असे लक्षात येते की अशा मुळात उद्भवणाऱ्या प्रश्नांची मुळाशी जाऊन काम करणे हेच त्यांचे वैशिष्ट्य होय. त्यांच्या अशा बहुआयामी कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, न्यायमूर्ती अभ्यंकर पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रोटरी व नृपो या संस्थांनी सुद्धा विविध पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. अशा अनुराधाताई करकरे या आपल्याला आज वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. त्यांच्या अशा प्रदीर्घ अभ्यास आणि अनुभवाच्या शिदोरीतून आपण सर्वजण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. फक्त शुभंकरांनाच हा प्रश्न भेडसावतो असे नाही, तर शुभार्थींच्याही मनात खूप वेळा असं असतं की आमच्या पालकांच्या नंतर आमची व्यवस्था कशी होणार, आमच्याकडे कोण लक्ष देईल, आम्ही कसं जीवन जगायचं. तर अशा दोघांसाठी पण उपयुक्त असा हा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांतपणे आणि आपल्याला जे काही प्रश्न पडत असतील तर वेळोवेळी लिहून ठेवू. नंतर प्रश्न उत्तरांसाठी वेळ असणार आहे. मध्ये मध्ये आपण कोणी बोलायला नको, म्हणजे त्यांची लिंक तुटणार नाही. आणि आपापले फोन सगळ्यांनी म्यूटवर ठेवा, म्हणजे सगळ्यांपर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचेल. थँक्यू. वेलकम अनुराधाताई. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. एकलव्याचे सर्व आयोजक मंडळी, सर्व शुभार्थी आणि सर्व शुभंकरांना माझा नमस्कार. मी अनुराधा करकरे. माझी इतकी छान ओळख करून दिल्याबद्दल स्मिताताई तुमचे खूप खूप आभार. आज कठीण आहे आणि पण मी मांडायचा नक्की प्रयत्न करणार आहे. आपण काय करूया, आपण 50 मिनिटं 40 ते 50 मिनिटं मी विषय मांडीन
आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. आपण असं आज बोलणार, मला काही म्हणलात? नाही नाही, हे बरोबर आहे, म्हटलं चालेल असं. हा, ओके. आपण आज असं बोलणार आहोत बघा की आपल्यानंतर आपल्या शुभार्थीचं काय होईल, किंवा शुभार्थींना ही असं वाटू शकतं की अरे माझ्या आई वडिलांच्या किंवा माझ्या केअरटेकरच्या पश्चात माझं काय होईल. तर ही चिंता तुम्हाला त्रास देतच असणार आहे, पण तरी पण या विषयावर काहीतरी उपाय योजून ठेवणं तितकंच महत्वाचं पण आहे. याचा सगळ्याचा भावनिक दृष्टिकोनातनं विचार व्हायला हवाय, तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातनं पण विचार व्हायला हवाय. आपण थोडक्यात आधी बघूया की भावनिक दृष्टिकोनातनं विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. कारण भावनिकता जर का नीट राहिली नाही तर व्यवहार हा गणतो किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीने होतो. म्हणून आधी आपण भावनिक दृष्ट्या त्याचा विचार कसा करूया हे थोडक्यात बघू आणि मग व्यावहारिक दृष्ट्या कसा करायचा ते बघू. आपल्याला काळजी वाटणं हे खूप स्वाभाविक आहे, खूपच स्वाभाविक आहे. साधी नॉर्मल मुलं जेव्हा असतात घरामध्ये तेव्हा सुद्धा त्यांची काळजी वाटतेच. तर ही तर जरा स्पेशल मुलं, जरा काहीतरी वेगळ्या अंगाने जाणारी मुलं आहेत किंवा मुली आहेत, त्यामुळे ही काळजी वाटणं खूप स्वाभाविक आहे. आपल्याला चिंता वाटतेय का काळजी वाटतेय, हा पण एकदा आपण विचार करूया. कारण चिंता वाटत असेल तर आपल्या भावनांची तीव्रता ही जरा जास्त असणार आहे. आणि आपण भावनांची तीव्रता जर का वाढवली तर भावना आपल्या बुद्धीवरती हवी होते. म्हणजे भावनेनी आपली बुद्धी ग्रासून जाते आणि मग आपण कुठलेही निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकत नाही. किंबहुना बरेचदा असं बघतो बघा आपण की भान हरपून जातं, आपण बेभान होतो. चिंतेनी, आपल्या रागानी, आपल्या नैराश्यानी भान हरपलं जातं. आणि मग भान हरपलं एकदा की आपण निष्क्रियतेकडे जाऊ शकतो. आपल्याला काही करणे, निर्णय घेणे खूप कठीण होऊन बसते. तेव्हा शुभंकरांना प्रथम मला असं सांगायचंय, शुभार्थींना सुद्धा अर्थात, की आपण भावनांचं नियंत्रण करायला शिकूया का? आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर का कुठला भेडसावत असेल आपल्याला, तर हे माझ्या बाबतीत का झालं? म्हणजे मी काय असा अपराध केला होता? मी काय कोणाचं वाईट केलं होतं? मी असं काय असं वागले होते, की मला ह्या सगळ्यातनं जावं लागतंय? शुभार्थींनाही हाच प्रश्न पडत असेल, की व्हाय मी? मी का? याची एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला व्हाय मीची. व्हाय मी मध्ये एकदा ॲश आर्थर नावाचा एक प्लेयर होता, टेनिस प्लेयर. तो विम्बल्डन विजेता होता. त्याला एकदा काही अपघात झाल्यामुळे त्याला त्याला HIV प्रादुर्भाव झाला आणि त्याच्या शरीरामध्ये HIV व्हायरस तो घुसला. त्याला ते झाल्यानंतर त्याचे अनंत चाहते होते. तर त्यातल्या एका बाईनी, चाहत्या बाईनी त्याला पत्र लिहिलं, की "तुलाच हे का झालं? तू इतका चांगला प्लेयर आणि तुलाच हे का झालं? आम्हाला ते खूप वाईट वाटतंय आणि आम्हाला नाही ते घेता येत आहे, की तुलाच हे का झालं?" त्यावरती ॲश आर्थरनी खूप सुंदर असं पत्र लिहिलं होतं आणि ज्यावेळी त्याला हा HIV झाला होता, त्यावेळी HIVवर औषध नव्हतं. त्यांनी असं एक सुरेख पत्र त्या बाईंना लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की विम्बल्डन जगामध्ये टेनिस खेळणारे लाखो लोकं आहेत. त्यामध्ये नॅशनल लेव्हलला खेळणारे हजार लोकं आहेत. इंटरनॅशनलला खेळणारे शेकडो लोकं आहेत. विम्बल्डन मध्ये खेळणारे पण काहीतरी असेच 50, 60, 70, 80 असे लोकं आहेत. विम्बल्डनमध्ये सेमीफायनलमध्ये जाणारे फक्त 4 आहेत. फायनलमध्ये जाणारे फक्त 2 आहेत आणि त्यातला विजेता फक्त 1 आहे आणि तो मी आहे. तेव्हा मी हा प्रश्न कधीच विचारला नाही, की व्हाय मी? की मलाच ते का मिळालं? जेव्हा की लाखो लोकं टेनिस खेळतायत. मग व्हाय मी हा प्रश्न आत्ता सुद्धा मला विचारता कामा नये ना. त्याचं उत्तरच नाही आपल्याकडे, की व्हाय नॉट यू? आमचे अल्बर्ट एलिस म्हणून जे तज्ञ आहेत, सायकोथेरपिस्ट आहेत, ते म्हणायचे, की जेव्हा व्हाय मी कोणाचा तरी आवाज येतोय, आपापला माईक म्यूट करता का प्लीज? प्लीज माईक म्यूट करता. कोणाचा तरी आवाज येतोय.
हां, थँक्यू. अल्बर्ट एलिस म्हणून आमचे जे सायकोथेरपिस्ट आहेत, ते कायम म्हणायचे, की "व्हाय मी?" हा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा "व्हाय नॉट यू?" हा प्रश्न पण लगेच विचारा. की कोणाच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असतो, कोणाच्या घरी कॅन्सर पेशंट असतो, कोणाच्या घरी रिटायर्डेड मुलं असतात. मी तर व्यसनाधीन लोकांबरोबर काम करते. त्यांच्या घरी व्यसनी माणसं असतात. वर्षानुवर्ष हे व्यसन चालू असतं. तर ह्या सगळ्या गोंधळात कोणी ना कोणी, कधी ना कधी अडकतच असतं. त्यामुळे व्हाय मी? या प्रश्नातनं आपण पहिले बाहेर पडूया, की ते झालंय. वस्तुस्थिती काय आहे, की आपल्या घरात कोणीतरी असा एक व्यक्ती आहे, की ज्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. तेव्हा आपल्या भावना नियंत्रणात ठेवून आपण भविष्याचं प्लॅनिंग केलं, तर ते अधिक चांगल्या प्रमाणे होऊ शकतं, असं मला वाटतं. त्याच्यामधला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जास्तीत जास्त भावनिक गुंतवणूक करणं म्हणजे आपण प्रॉब्लेम सोडवतोय की काय, असं आपल्याला वाटतं. भावनिक गुंतवणूक जितकी अधिक, तितके आपण उत्तरापासून लांब, लांब, लांब जातो. आणि भावनिक गुंतवणूक ही जर का कमी झाली, म्हणजे ज्याला आपण डिटॅच्ड अटॅचमेंट असं म्हणतो, तेव्हा आपण प्रॉब्लेमकडून उत्तराकडे जायची शक्यता वाढते. त्यामुळे डिटॅच व्हायचं म्हणजे सगळं तोडून नाही द्यायचंय. डिटॅच व्हायचं म्हणजे काळजी घ्यायची नाही असंही करायचं नाहीये. डिटॅच व्हायचं याचा अर्थ प्रत्येक वेळी चिंतेनी कोलमडायचं नाहीये. प्रत्येक वेळी भीतीनी पार गारद व्हायचं नाहीये. प्रत्येक वेळी आता ह्याचं पुढे काय? ह्या प्रश्नांनी आपला आजचा दिवस खराब करायचा नाहीये. जे काही आपण करणार आहोत ते आजच्याच दिवसात करणार आहोत. आजचा दिवस जर का आपण बरा केला, तर उद्याचा दिवस बरा जाण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे आपल्याला डिटॅचमेंट यायची म्हणजे थोडंसं अलिप्त होऊन, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, नदीच्या किनाऱ्यावर उभं राहिलं की आपल्याला नदी दिसते, की नाही? जर का नदीमध्ये उडीच मारली, तर आपल्याला नदी दिसणार नाही. तसंच आपल्याला जर का प्रॉब्लेमचं संपूर्णपणे आकलन व्हायचं असेल, तर आपल्याला काठावरच उभं राहावं लागतं. तुम्ही प्रॉब्लेममध्ये जाऊन बुडलात, तर तो प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही. त्या प्रॉब्लेमचा चारही अंगानी आपला विचार होत नाही. त्यामुळे पुढचं प्लॅनिंग, पुढच्या गोष्टी ह्या सगळ्या दुरापास्त व्हायला लागतात. त्यामुळे आता जसं सुरुवातीला एकलव्याची माहिती जशी ताईंनी सांगितली, त्याच्यामध्ये जसं त्या म्हणल्या, की आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे, की मी आज त्याच्यासाठी काय करू शकते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढचं प्लॅनिंग करणं आवश्यकच आहे, त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही. पण आजचा दिवस मला मॅक्सिमम चांगला काढायचा आहे आणि माझ्या भावना ताब्यात ठेवून, डिटॅचमेंट ठेवून आणि मग अटॅच राहायचंय. मला त्या माणसाला वाळीत टाकायचं नाहीये, मला त्याला दूषणं द्यायची नाहीयेत. तो ते सगळं मुद्दाम करतोय, असंही मला म्हणायचं नाहीये. कारण त्याच्या आजाराची ही सगळी सिम्प्टम्स आहेत, हे मला आता लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे अलिप्तता हा पहिला मुद्दा आहे, की थोडेसे बाजूला व्हा, थोडेसे किनाऱ्यावर या आणि प्रॉब्लेमचा चारी अंगानी त्याचा विचार करता येईल. आपण नाही तर ही कल्पना खूप भयंकर वाटते. अरे, माझ्या पश्चात काय होईल? मी आता आहे म्हणून हे सगळं निभावतीये किंवा निभावतोय. मी जर का नसेन तर काय होईल? ही कल्पना खूप मोठी वाटते, भयंकर वाटते. ज्यामुळे माझ्या डोक्यात सातत्याने तो विचार येतो आणि माझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानी फक्त तो शुभार्थी आणि त्याचे सगळ्या प्रॉब्लेम्स आणि त्याची फ्युचरची म्हणजे भविष्याची चिंता असाच विचार सातत्याने चालतो. खरं तर माझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानी जर का मी असेन, तर मला त्या शुभार्थीकडे एक ऑब्जेक्टिव्हली निरपेक्षतेने, तटस्थतेने, साक्षीभावाने बघता येऊ शकेल. पण माझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानीच शुभार्थी आहे, तर मला गर-गर फिरल्याचं फिलिंग येतं. आणि ते फिलिंगमधनं त्यातनं बाहेर कसं पडू, हा प्रश्न खूप भेडसावत राहतो. त्यामुळे आता माझ्यानंतर काय नावाचं जो काही प्रश्न आहे, ते मोठं भयंकरीकरण आपण न करता त्याची वास्तवता समजून घेतली, तर जास्त चांगलं होईल असं वाटतं. प्रश्न चुकीचा बिलकुलच नाहीये किंवा प्रश्नामध्ये तथ्य नाहीये असं बिलकुलच नाहीये. पण एखाद्या प्रश्नाचं भयंकरीकरण जेव्हा आपण करतो, तेव्हा ती समस्या कधीच सुटत नाही.
म्हणजे आपण जर का म्हणलं की हा प्रॉब्लेम खूप भयानक आहे, अशक्य आहे, न संपणारा आहे, त्याच्यावरती उत्तरच नाहीये, हा ऑफुल ज्याला म्हणतो आपण, हॉरिबल ज्याला म्हणतो, असे जर का मोठे-मोठे आपण शब्द वापरत गेलो, तर त्या प्रश्नाचा मोठा डोंगर तयार होतो आणि त्या डोंगराच्या खाली आपण दबून जाऊ की काय, सफोकेट होऊ की काय, आपला जीव गुदमरेल की काय, अशी भीती वाटू लागते. त्यामुळे प्रश्नाचं भयंकरीकरण न करता आपण जर का त्याची सत्यता पडताळून पाहिली, तर आपल्या पश्चात काय-काय काळजी आपण त्या शुभार्थीसाठी घेऊ शकतो किंवा ठेवू शकतो किंवा नियोजन करू शकतो, याचा विचार नक्की होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जसं मी अलिप्तता सांगितलं, तसं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही करायचं आहे, आपल्या मेंदूच्या 6 कार्य आहेत मेंदूची. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कार्य मेंदूचं असं आहे, ते 6 कार्य कुठली आहेत? तर स्मृती आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, प्लॅनिंग आहे, झालं तर अटेन्शन आहे, अ, झालं तर माझ्या डोक्यातनं गेलं आता. बरं, तर आत्ता आपल्याला ते महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपल्या मेंदूची कार्य प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्लॅनिंग ही जी 2 महत्त्वाची कार्य मेंदूची आहेत, तर तिथे तो मेंदू जर का तरतरीत राहिला, तर आपल्याला ती कार्य करता येणं शक्य आहे. जर का तो मेंदू झाकोळला गेला, तो चिंतेनी, भावनेनी त्याच्यावरती हावी झाला तो, तर आपल्याला ती कार्य काय म्हणतो त्याला ती झाकोळली जातात किंवा त्याच्यावरती एक पडदा पडतो. तर आपण असं बघूया, की आपली मेंदूची कार्य तरतरीत राहतायत का? आपण ती कार्य योग्य पद्धतीने करतोय का? तर आपला मेंदू तरतरीत राहण्यासाठी आपण काही आपल्यासाठी म्हणून काहीतरी वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करतोय का? का शुभार्थीच्याच भोवती मी फिरतीये आणि का माझ्यासाठी म्हणून पण मी काहीतरी वेगळं करतीये? किंवा आपल्या घरात जर का 3 माणसं आहेत किंवा 4 माणसं आहेत आणि शुभार्थी आहे, तर शुभार्थीकडे बघणं, त्याची काळजी घेणं, त्याला मॅक्सिमम लेव्हलला इंडिपेंडंट बनवणं, त्याच्यासाठी प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींनी थोडा-थोडा वेळ देऊन प्रत्येकाला जगण्यासाठीची मुभा देणं, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगमध्ये येतात आणि त्या प्लॅनिंगनी आपण ते करू शकतो का, हे पण बघायला लागतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की माइंडफुली आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतात का? म्हणजे सजगतेने मला सगळं बघता येतं का? मला आत्ता इथे काय करता येणं शक्य आहे? आज इथे मी काय बघू शकते? 5 सेन्सेस माझे जागृत आहेत का? हे पण मला बघता येणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी एक 10 मिनिटं स्वतःपाशी बसणं, 10 मिनिटं डोळे मिटून स्वतःच्या आत डोकावणं, हे पण खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर भावनांचा ताबा असणं, अलिप्तता थोडीशी येणं, माइंडफुली सगळं बघणं, मेंदूची कार्य जर का व्यवस्थित ठेवायची असेल, तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं, म्हणजे आपला मेंदू कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न करणं. प्रॉब्लेम तर आहेच आहे, डेफिनेटली आहे. त्याचं सोल्युशन तर काढायचं आहे. पण ते जर का नियोजन योग्य पद्धतीने करायचं असेल, तर आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दोघांनी, शुभार्थिनी आणि शुभंकरनीही. शुभार्थींसाठी पण मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात, की तुमचा जो आजार आहे, तो ज्या पद्धतीचा आहे तो आहेच आहे. त्याच्यावरचे औषधोपचार नक्कीच तुमचे चालू असतील. त्याच्यावरती जे काही त्या औषधांमुळे कदाचित झापड येत असेल, झोप येत असेल, थोडी जाडी वाढत असेल, हे पण सगळं होत असेल. पण लोकहो, शुभार्थींनो, मला तुम्हाला एक सांगायचंय, की तुम्हाला जे जमतं, जे करता येतं, छोटं असेल, मोठं असेल, ते करणं खूप जरुरी आहे. आपण निष्क्रियतेने बसता कामा नये. जे काही आपल्या क्षमतेमध्ये आहे, ते करायला पाहिजे आणि शुभंकरांना नम्र विनंती आहे, की तो शुभार्थी असा आहे, तो झोपूनच राहतोय, तो अमकंच करतोय, त्याला अटॅक्स येतात किंवा तो ऐकतच नाहीये, तो स्टबर्न आहे. हे सगळं जरी खरं असेल, तरी त्याच्या नावचं काहीतरी काम तुम्ही बाजूला काढून ठेवलं पाहिजे आणि त्याला त्याच्यासाठी हॅबिच्युअल बनवायला पाहिजे. मग ते भाजी आणण्याचं काम असो, भाजी निवडण्याचं काम असो, घरातलं पाणी भरण्याचं काम असो, छोटे-छोटे टास्क त्याच्यासाठी तुम्ही ठेवले पाहिजेत. तो करायला वेळ लावतो, तो करत नाही, तो असू देत. त्याला वेळ लागला तर लागू देत. पण त्यानी त्याचा हातभार
लावला पाहिजे, असं मला वाटतं. त्यांचाही सेल्फ एस्टीम वर यायला खूप त्यांनी मदत होऊ शकते. तर हे सगळं झालं ते आपलं भावनिक स्वास्थ्य कसं टिकवावं, आणि भावनिक स्वास्थ्य टिकवताना आपल्याला टिकवलं तर आपल्याला पुढचं नियोजन किती सोपं जाणार आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्या पश्चात नेमकं काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये, आणि आपण त्याची चिंता करण्यात अर्थ पण नाहीये, कारण आपण तिथे नसणार आहोत. आपण आपली काळजी करून ठेवून, म्हणजे नियोजन करून ठेवून आपण पुढे आपल्या पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. आता त्या नियोजनाचं काय होईल ही बाब आपली आता राहणार नाहीये, कारण आपण त्या चित्रात नसणार आहोत. हे जरी खूप रूढ वाटत असेल, जरी खूप भयप्रद वाटत असेल, तरी हे सत्य आहे. कारण त्या चित्रामध्ये आता आपण नाही आहोत. आपण सगळं प्लॅनिंग करणार आहोत आणि कदाचित आपण नसणार आहोत त्या चित्रात. तर मग हे प्लॅनिंग कसं करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या शुभार्थीला काय काय लागेल, तर त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करायला अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी आणि त्याच्या हाताला काहीतरी छोटं काम मिळण्याचं एक कौशल्य, आणि थोड्याशा सुविधा, आणि त्याच्या औषधोपचाराला लागणारा थोडासा पैसा किंवा औषधोपचाराला लागणारा थोडासा निधी आपल्याला ठेवावा लागणार आहे. प्रत्येकाच्या ऐपतीनुसार तो जो काही ती जी काही तरतूद आपल्याला करायची आहे ती त्यानुसारच होऊ शकते. आणि कोणी एलिट क्लास असेल तर त्यांच्यासाठी कदाचित ते सोपं असेल, कारण पैशानी तरतूद करणं. पण जो मध्यमवर्गीय क्लास आहे त्यांच्यासाठी पैशानी तरतूद करणं कदाचित थोडंफार अवघड जाऊ शकेल. पण आपण पहिल्यांदा बघूया की तो बेसिक दृष्ट्या नीट राहील की नाही, तेवढं तरतूद तरी आपल्याला करता येईल की नाही. आता काय काय करा, ते सगळं पूर्णत्वात नेण्यासाठी काय काय करू शकतो आपण? तर नंबर 1 ची गोष्ट अशी आहे की आपण प्रायव्हेट ट्रस्ट करू शकतो. आपल्या पश्चात आपल्या पाल्याची किंवा आपल्या शुभार्थीची काळजी कोण घेऊ शकतं, असे 2-3 विश्वासू लोकं आपल्या नात्यात, आणि त्यातलं कोणीतरी जास्त तरुण असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी आपण एक प्रायव्हेट ट्रस्ट करू शकतो. त्या ट्रस्टमध्ये आपण ती कामगिरी त्या ट्रस्टीजना 3, 5, 7 अशा आकड्यातच ते ट्रस्टी असावेत. याचं कारण असं आहे, की जर का सम आकड्यामध्ये ते ट्रस्टी असतील, तर जर का काही मत घ्यायचं वेळ आली, तर ती सम येऊ शकते आणि निष्कर्ष निघत नाही. तर ऑड नंबर असेल 3, 5, 7, तर त्यातलं मग दोघांचं मत एक आहे, एकाचं एक आहे, तर मग आपण दोघांच्या मताने जाऊया. किंवा तिघांचं अमुक एक मत आहे, दोघांचं अमुक आहे, तर तिघांच्या मताने जाऊया, असंही ते होऊ शकतं. म्हणून ऑड नंबरचे ट्रस्टीज तिथे घ्यावेत. ट्रस्टीज फार घेऊ नयेत. हा काही चॅरिटेबल ट्रस्ट नाहीये, हा प्रायव्हेट ट्रस्ट आहे. त्यामुळे काही पैसे आपल्या शुभार्थीच्या नावानी त्या ट्रस्टमध्ये आपण जमा करू शकतो. हा ट्रस्ट रजिस्टर करता येतो आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची याचं एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग पण करता येऊ शकतं. आणि त्याचं तुमच्या पश्चात ते नियोजन करणारे ते 3 लोकं याच्याशी तुम्ही आधी चर्चा करून तो MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हा तुम्हाला करता येऊ शकतो. यातनं फायदा काय होईल, की कोणाच्या तरी एकाच्याच नावावर ते ठेवल्यामुळे कदाचित त्याचा मिसयूज होण्याची शक्यता आहे. कदाचित ते शुभार्थीपर्यंत न पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 किंवा 5 लोकं त्या ट्रस्टवर घेऊन त्यांनी जर का ते काम केलं, तर शुभार्थीला ज्या बेसिक गरजा, औषध, पाणी आणि एखादं स्किल जे मिळायला हवंय, ते मिळण्याची शक्यता अधिक होऊ शकते. त्यामुळे प्रायव्हेट ट्रस्ट नक्की बनवता येऊ शकतो. आणि प्रायव्हेट ट्रस्टमध्ये जे कोणी ट्रस्टीज आहेत, त्याच्यामध्ये काही ट्रस्टीज जर का 3 जण असतील, तर त्यातले 1-2 ट्रस्टीज हे साधारणतः मिडल एजेड असावेत. म्हणजे पूर्णार्थाने ते काम बघू शक्यता त्याची वाढते. दुसरं काम म्हणजे शुभंकरांसाठी आता मला असं वाटतं, की शुभंकरांनी जर का एखादी संघटना उभी केली. काय होतं बरेचदा आपण आपल्याच प्रॉब्लेममध्ये खूप व्यस्त असतो.
त्यामुळे एखादी संघटना करणे, त्या म्हणजे एकलव्य ही सुद्धा एक संघटनाच आहे. हे सुद्धा एक संस्थाच आहे, जी या लोकांसाठी काम करतीये आणि नक्कीच स्तुत्य काम करतीये. पण शुभंकरांनी आपापली एक संघटना तयार केली, की पुढचा विचार सगळ्यांनीच करून, कारण सगळ्यांचाच हा प्रश्न आहे ना. तर पुढील विचार करून या शुभंकर आणि शुभार्थी यांनी जर का एक छोटी संघटना तयार केली, छोटी-छोटी असेल कदाचित, कदाचित 10 लोकांची असेल, कदाचित 8 लोकांची असेल, अशी जर का एकत्र ती लोकं आली आणि शुभंकर आणि शुभार्थी जर का एखाद्याच कॉलनीत असतील, एखाद्या बिल्डिंगमध्ये असतील किंवा एकमेकाला भेटण्याच्या अंतरामध्ये ते राहत असतील आणि त्यांनी जर का सगळ्यांनी मिळून असा विचार केला, की कोणी जर का एक तिथे नसेल, तर जो दुसरा तिथे उपलब्ध असेल, त्यांनी एकमेकांची काळजी घेणं किंवा आत्ता ह्या दोघं जणं या 4 शुभार्थींची काळजी घेतील. नंतरचे तिघं जणं या 4 म्हणजे ज्यांना कोणाला बाहेर जायचंय, ज्यांना कोणाला काही लग्न आहे, कार्य आहे, काही फंक्शन्स आहेत, आजारपण आहेत. तर शुभार्थींना एकमेकांची ओळख राहिली, तर कदाचित पुढे जाऊन ते लोकं एकमेकांबरोबर चांगले राहू शकतील असं मला वाटतं. आणि त्या ह्याच्यामध्ये वैद्यकीय सेवेचा विचार नक्कीच होऊ शकतो किंवा एक कार्यकारी मंडळ त्याच्यामध्ये असू शकतं. दर 2-3 वर्षांनी ते कार्यकारी मंडळ आपण बदलू शकतो आणि छोटी-छोटी संघटना जे एका एरियात राहतात, त्या लोकांनी ती केली आणि जाणं-येणं, देवाण-घेवाण ही जर का वाढली, तर कदाचित पुढील कार्यासाठी, पुढील गोष्टींसाठी शुभार्थीला एकदम कुठल्यातरीच अज्ञात स्थळीच आपण गेलोय आणि आता तिथे कोणीच आपलं नाहीये आणि मी कोणालाच ओळखत नाही, अशी अवस्था कदाचित येणार नाही. म्हणून मला असं वाटतं, की जे एका एरियात राहणारी लोकं आहेत, त्यांनी एकत्र यावं, एक छोटी संघटना तयार करावी आणि आपल्या शुभार्थींसाठी काहीतरी वेगवेगळे उपक्रम जसं ज्याला जमेल तसे त्यांनी ते आखावेत आणि करावेत. याचा त्यातली शुभार्थींची निष्क्रियता पण थोडीफार कमी होऊ शकते आणि त्यांना एकमेकांविषयी ओढ राहू शकते असं मला वाटतं. त्यामुळे शुभंकरांनी जर का संघटना शुभार्थींबरोबर केली, तर ते जास्त योग्य होऊ शकेल. आपल्या परदेशामध्ये बरेचदा आपण असं पाहतो बघा, काय होतं कायम परदेशातून काही गोष्टी आल्या ना, की आपल्याला वाटतं काय भारी आहेत, किती छान आहेत ते. पण आपल्याकडे प्रत्यक्ष त्या राबवायला आपल्याला जमत नाही किंवा आपल्याला ते घेता येत नाही. आपण कधी-कधी मला असं वाटतं, की कम्युनिटी लिव्हिंगचा पण प्रकार एक आपण बघायला काही हरकत नाही, की अशी ही कम्युनिटी आपण तयार करायची, की समवयीन लोकं, समसमस्या असणारी लोकं, समान आर्थिक स्तर असणारी लोकं, जर का त्यांनी असं ठरवलं, एका बिल्डिंगमध्ये आपण राहूया, एका बंगल्यामध्ये आपण राहूया आणि ते बंगला तो शेअर करताना किंवा काय करताना त्यातला जो ओव्हरहेड्सचा भाग आहे, म्हणजे खर्चाचा भाग आहे, तो सगळ्यांनी मिळून विभागून घेऊया. म्हणजे आपल्याला एकावर तो बर्डन येणार नाही. एकावर त्याचा ताण येणार नाही. असं पण आपण नक्की बघू शकतो. त्याला आपण कम्युनिटी लिव्हिंग म्हणतो. जसं ज्येष्ठांच्या बाबतीत सध्या अथश्रीसारखं कम्युनिटी लिव्हिंग आहे, की जिथे अथश्रीमध्ये ते सगळे ज्येष्ठ मंडळी राहतात. म्हणले तर वेगळे आहेत, म्हणले तर एकत्र आहेत. त्यांच्याकडे पॅन्ट्री असते. समजा त्यांना नाही जमलं, तर ते जाऊन खालती जाऊन त्यांचं जेवण करू शकतात. म्हणजे जेवण घेऊ शकतात, करू शकतात पेक्षा घेऊ शकतात. तिथे डॉक्टर उपलब्ध असतात. तिथे नर्सिंग उपलब्ध असतं. तर अशा प्रकारे जर का आपल्याला कम्युनिटी लिव्हिंग करता आलं, तर हा शुभार्थी एकटा पडणार नाही, असं मला वाटतं. आणि कुठेतरी शुभंकरला पण ती एक सुकून मिळेल, की अरे, आहे बाबा कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहेत, जे निदान एकाच समस्यातनं जातायत. त्यामुळे आपली समस्या ते जास्त चांगल्या पद्धतीने जाणू शकतील. ही जी एम्पॅथी आहे ना, ती कम्युनिटी लिव्हिंगमध्ये बऱ्यापैकी मिळू शकते किंवा शुभंकरांच्या संघटनेमध्ये पण बऱ्यापैकी मिळू शकते. एम्पॅथॅटिक बिहेवियर हे खूप गरजेचं आहे, की दुसऱ्याच्या पायाखाली काय जळतंय हे बघता येणं हे आणि त्या पद्धतीने वागत राहणं हा एक सेवाभाव आहे आणि सेवाभाव हा आपला धर्म आहे असं मला वाटतं,
की आपण सेवा केली पाहिजे कायम. म्हणजे धर्माची व्याख्या करताना जर का आपण म्हणतो की सत्य पाहणे, दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्नांची काष्ठा करणे, प्रयत्न खूप करणे. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही प्रयत्न आपण करतो ते अतिशय नैतिकतेने करणे आणि चौथी गोष्ट म्हणजे दयाभाव ठेवणे. हा आपला धर्म आहे, की सत्य पाहणे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी प्रयत्न करणे, त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तिसरी गोष्ट नैतिकता न ढळू देणे आणि चौथी गोष्ट म्हणजे दयाभाव ठेवणे. आणि दयाभाव जर का असेल तर आपण अतिशय उत्तम प्रकारे एकमेकाला मदत करू शकतो असं मला वाटतं. सध्या उपलब्ध असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, मेंटल हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहेत, काही गव्हर्नमेंटच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. त्या काही संस्था आहेत, तर तिथे अशी सोय उपलब्ध आहे. बऱ्याच ठिकाणी आहे, की जिथे लाईफ मेंबरशिप दिली जाते. त्या संस्थेमध्ये जर का आपण काही टाय अप केलं, तुमच्या आवडीच्या किंवा तुम्हाला पटलेल्या संस्थांमध्ये जर का काही टाय अप केलं, तर तिथे एक लाईफ मेंबरशिप एक एक्स अमाउंट भरून ती लाईफ मेंबरशिप घेता येते. त्याच्यामध्ये एक ॲग्रीमेंट असतं आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरलेलं असतं, की आमच्या पश्चात ह्या शुभार्थीचं काम किंवा देखभाल ही संस्था करेल. त्यासाठी म्हणून एक्स अमाउंट आम्ही या संस्थेला आत्ताच ह्याच ह्याच्यात देत आहोत आणि त्या अमाउंटमधनं आमच्या शुभार्थीकडे यांनी लक्ष द्यावं आणि पुढे त्याचा सगळा भार व्हावा असं त्याच्यामध्ये नक्की म्हणता येतं. लाईफ मेंबरशिप घेताना फक्त हे लक्षात ठेवा, की त्याचाही अंकुश कोणीतरी त्याच्यावरती ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही काहीतरी लमसम अमाउंट त्या लाईफ मेंबरशिपसाठी तुम्ही देणार आहात. मग ती अमाउंट आपल्या त्यातनं काय जे XYZ व्याज येत असेल, त्याच्यावरती जर का आपला शुभार्थी राहणार असेल, तर ते पैसे त्या शुभार्थीच्या सगळ्या वेलबिंगसाठी खर्च केले जातायत ना, याच्यासाठी कोणाचा तरी अंकुश त्याच्यावरती असायला पाहिजे. आपल्या पश्चात तिथे कोणीतरी जाऊन ती व्हिजिट केली पाहिजे. तो ठीक आहे ना, त्याचं जास्त डिटिरिओरेशन होत नाहीये ना, त्याला वेळेवर औषधं मिळतात ना, त्याचं खाणं-पिणं आणि त्याची करमणूक आणि त्याची झोप या सर्व गोष्टी व्यवस्थित होतायत ना, हे पाहण्यासाठीचा एखादा अंकुश मग तुमचा कोणी जवळचा नातेवाईक असेल किंवा त्या शुभार्थीचा भाऊ-बहीण कोणीतरी असतील, त्यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ते किती पैसे असावेत, किती पैसे लागतात, या सगळ्याचं आपण बोलणी करू शकतो. ती टप्प्याटप्प्याने द्यायची असतील, तर तशीही बोलणी आपण त्यांच्याबरोबर करू शकतो. आणि मला असं वाटतं, या संस्था अशा पद्धतीने काम करणाऱ्या संस्था आम्ही ॲडिक्शन बरोबर असा प्रयोग केला होता. का ज्यांना निराधार लोकं आहेत, ज्यांची आई खूप म्हातारी आहे किंवा ही लोकं ॲडिक्ट आहेत आणि घरी नाही राहू शकत. कारण त्या आईला त्याचा ताण येतो. तर आई आजारी आहे, वडील आजारी आहे. तर असा ताण येणारी जी मंडळी आहेत, त्यांना मग त्यांनी आमच्याकडे ठेवलं होतं आणि आमच्याकडे त्यांनी सांगितलं, की तुमची संस्था, संस्था एखादी व्यक्ती नाही, संस्था याची देखभाल करेल आणि ही देखभाल करेल त्याच्यासाठी आम्ही काहीतरी एक्स अमाउंट त्याच्यासाठी ठेवू आणि ॲडिक्ट जेव्हा ॲडिक्शनमधनं बाहेर येतो, तेव्हा तो डेफिनेटली काम करू शकतो. त्याला तुम्ही कामाला लावा आणि त्याचा सगळा उत्तरार्ध तुम्ही बघा, असं आम्ही केलं होतं आणि ते बऱ्यापैकी सक्सेसफुली केलं होतं असं आम्हाला वाटतं. आणि माहेर नावाच्या संस्थेत पण अशा पद्धतीने तिथले ज्येष्ठ येतात, तिथल्या काही परित्यक्ता महिला येतात, की माहेरमध्ये येणारे सगळेच लोअर सोशो इकॉनॉमिक क्लासमध्ये असल्याने त्यांच्याकडे काही फार पैसे द्यायला नसतात. पण काहीतरी एक अमाउंट ते देतात आणि त्याचा पुढचा सांभाळ संस्था करेल असं सांगितलं जातं. तर त्या लाईफ मेंबरशिप हा पण एक पर्याय शुअरली असू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण एका मोठ्या विषयाकडे येऊया. ते म्हणजे विल करून ठेवणे. आपलं ज्याला म्हणतो आपण एक मृत्यूपत्र हा शब्द वापरला की लोकांना धडकी भरते आणि आपण विल करून ठेवणं असं म्हणूया त्याला, की एक विल करून ठेवायचं. विल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? एकुलता एक मुलगा असेल, तर विल रजिस्टर करण्याची गरज भासत नाही. हां,
पण जर का भावंड काही असतील तर विल रजिस्टर केलेलं केव्हाही चांगलं. विल रजिस्टर केलेलं कधी पण चांगलंच, पण एकुलता एक मुलगा असेल तर त्याची गरज फारशी नसते. नव्या अमेंडमेंटनुसार, सध्याच्या नवीन अमेंडमेंटनुसार आपल्याला विलमध्ये हे क्लॉज टाकता येतात की त्या विलला चॅलेंज करायचं नाही. हा क्लॉज त्याच्यामध्ये टाकता येतो. मी परत एकदा रिपीट करते कारण हा महत्वाचा क्लॉज आहे की ह्या विलला कोणीही चॅलेंज करू नये असं त्याच्यामध्ये टाकता येतं आणि ते रजिस्टर झालं असेल तर ते, कारण काय होतं बरेचदा भावंडांमध्ये जर का काही बेबनाव असेल किंवा त्यांचं एकमेकांबरोबर काही जमत नसेल तर विल चॅलेंज केलं जातं की नाही आई वडिलांकडनं हे फोर्सफुली केलेलं आहे, अमकं केलंय तमकं केलंय, इथे माझाच हक्क आहे तुझा नाहीये वगैरे वगैरे. पण आता ही नवीन अमेंडमेंट आहे. जेव्हा मी माझ्या शुद्धीत जेव्हा विल करतीये आणि ते रजिस्टर करतीये नोटरी समोर किंवा रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन मी जेव्हा ते रजिस्टर करते तेव्हा त्या विलमधला हा जो क्लॉज आहे की ह्याला चॅलेंज करायचं नाही, हे बदलता येणार नाही, हा क्लॉज डेफिनेटली वकिलाकडनं तिथे घालायला लावा. म्हणजे तुमच्या पश्चात तिथे कुठल्याही पद्धतीची भांडणं अथवा बेबनाव राहणार नाही. म्हणजे तुम्हाला शुभार्थीला जे द्यायचं आहे किंवा शुभार्थीसाठी तुमचा जो जीव थोडा थोडा होत असणारच आहे, कारण त्याचं आयुष्य पुढे नीट जावं असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण इतर भावंड जर का बरं करत असतील तर कायमच आपल्याकडे असं असतं ना, ज्याचं थोडं कमी असतं त्याला जास्त मिळावं असं आपल्याला कायमच वाटतं. तर त्याला ते व्यवस्थित सगळं मिळावं यासाठी विल रजिस्टर करून त्याच्यामध्ये हा क्लॉज डेफिनेटली वकिलाकडनं घालायला सांगा आणि ते कोण एक्झिक्यूट करणार आहे त्याची नावं आणि त्यांच्या सह्या त्याच्यावरती, अर्थात ते वकील सांगतीलच तुम्हाला, ते सांगा. एक्झिक्यूट करणारी जी व्यक्ती आहे ती उगीचच शेजार पाजार कोणीतरी ओळखीचा असं करू नका. तुम्हाला मग एखाद्या संस्थेचा ट्रस्टी सुद्धा त्या विश्वासू याच्यामध्ये त्या विलमध्ये असू शकतो किंवा आपल्याला ज्याची खात्री वाटते की हा माणूस अन्याय करणार नाही माझ्या शुभार्थीवर याची खात्री वाटते, अशाच लोकांना ते एक्झिक्युशनची परवानगी द्या. नाहीतर कोणाला तरी सोम्या टोम्याला तुम्ही दिलीत तर कदाचित तुमच्या शुभार्थीपर्यंत जे पोचायला पाहिजे ते कदाचित पोचणार नाही. योग्य निर्णय योग्य वेळी घेणारी ती व्यक्ती असावी. कारण कधी-कधी काय होतं, आपल्या पश्चात काही वेगळे निर्णय घेण्याची सुद्धा वेळ येते. तेव्हा विल करताना अतिशय सजगपणे करा. जर का पहिला पर्याय जो ऑप्शन मला वाटतोय आता, तो जर का काही कालानंतर उपलब्ध झाला नाही किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, तर दुसरा ऑप्शन काय असू शकतो? बरं, दुसरा ऑप्शन जर का तो उपलब्ध झाला नाही किंवा तिथेही काही अडचणी आल्या, तर तिसरा ऑप्शन काय असू शकतो? या सगळ्याची उतरंड त्या विलमध्ये जर का तुम्ही करून ठेवलीत, तर एक्झिक्युशनला सोपं जाईल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या पश्चात शुभार्थी समजा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला काही पैसे जास्तीचे आजारपणाला द्यावे लागले आणि ती संस्था बदलून जिथे कमी पैसे आहेत अशा संस्थेत जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली, तर तो निर्णय तुम्ही कसा घ्या? मग ही संस्था नसेल तर दुसऱ्या संस्थेत तुम्ही कसे जा? हे जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहून ठेवलंत, जसं आपण लिव्हिंग विल करतो, की लिव्हिंग विल ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पण लिव्हिंग विल म्हणजे माझं माझ्यासाठीचं केलेलं विल, की मला बाबा नळ्या लावू नका, व्हेंटिलेटर लावू नका, मला जगवायची काय म्हणतो तो जगवायचा प्रयत्न फार काळ करू नका जर का मला पुढचं आयुष्य नीट मिळणार नसेल. त्याला आपण लिव्हिंग विल म्हणतो ना. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अशी जशी उतरंड केलेली असते, तशी तुम्ही तुमच्या वैयक्तिक विलमध्ये पण अशी 1, 2, 3, 4 असं ओळीने लिहून ठेवा, की हे जर का जमलं नाही तर हे करा, हे जर का जमलं नाही तर ते करा, ते जर का जमलं नाही तर ते, आणि हे विचारपूर्वक करा. तुमच्या वकिलाला समोर बसवा, तुमच्या जे कोणी नातेवाईक आहेत, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे किंवा ज्याला तुम्ही एक्झिक्युशनसाठी ते देणार आहात, त्याला बरोबर घेऊन मीटिंग्ज करा आणि त्याचं एक योग्य विल ते तुम्ही पूर्ण करा असं मला वाटतं. म्हणजे
त्याच्यानंतर तुमच्या एक मनाला शांती अशी असेल की मी माझ्या परीने सर्व व्यवस्थित लिहून ठेवलंय. आता त्या उपर देवाची मर्जी की ते व्यवस्थित एक्झिक्यूट होतंय का नाही होतंय हे सगळं त्याच्या हातात आहे. पण मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न अतिशय योग्य पद्धतीने केलेत हे नक्कीच आपल्याला तिथे सांगता येऊ शकेल, किंवा मला ती एक समाधान असेल की ते रजिस्टर मी करून ठेवलंय. म्हणजे थिंग्स अंडर माय कंट्रोल आणि थिंग्स नॉट अंडर माय कंट्रोल, माझ्या अखत्यारीत जे जे म्हणून काही करता येणं शक्य आहे ते ते मी करून ठेवलेलं आहे. आता त्या उपर लिव्ह इट टू गॉड म्हणतो ना की प्रयत्न अंती परमेश्वर. मी माझे प्रयत्न सगळे केलेत. आता पुढे तो परमेश्वर बघून घेईल काय करायचं काय नाही करायचं. पण प्रयत्नच न करता परमेश्वराची आस धरणं हे योग्य नाही. त्यामुळे मला माझ्या माझ्या गोष्टी ज्या माझ्या हातात आहेत त्या मी सर्व पार पाडल्यात याचं एक आत्मिक समाधान आपल्याला नक्की लाभू शकतं. आणि ते 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 समाधान घेण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार जे जे म्हणून करता येणं शक्य आहे ते ते तुम्ही करून ठेवा. त्याच्यासाठी तुम्ही मदत घ्या. ते आत्तापासून करा. म्हणजे तुम्हाला 1, 2, 4, 5 काय जी वर्ष आपल्याला मिळतील त्यातनं तुम्ही ते जास्त रिफाईन होत एक तुम्ही छान तो ड्राफ्ट तयार कराल आणि मग तुमच्या डोक्याला चिंता राहणार नाही की आपल्याला जे शक्य होतं ते आपण केलंय. काय असतं ना की प्रत्येक जण आपापला काय व्यक्तिमत्व, आपापलं जीवन हा घेऊन आलेला आहे. त्यामुळे आपण मदत करणाऱ्या माणसाला नाही म्हटलं तरी लिमिटेशन्स आहेत. मग ती अगदी आई असो नाही तर वडील असो किंवा अगदी भावंड, सख्खी भावंड असो, त्यांना लिमिटेशन्स आहेतच. आणि ती लिमिटेशन्स मान्य करणं हे खरं आपलं काम आहे. आपल्या मर्यादा ओळखणं हे पण आपलं काम आहे. त्यामुळे बेस्ट पॉसिबल जे शक्य आहे ते करून ठेवणं, त्याची तरतूद करून ठेवणं एवढंच आपल्या हातात आहे. पुढे आपण लिव्ह इट टू गॉड म्हणतो ना, तसंच आहे ते, की ते लिव्ह इट टू गॉड. हां, तर हे सगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. याच्यानंतर जर का आपण असं बघितलं, तर गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी मेंटल हेल्थ ॲक्टमध्ये खूप काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. हां, जसं रिहॅबिलिटेशन सेंटर्स गव्हर्नमेंट एडेड बरीच आहेत. त्याची माहिती करून घ्या. बरेचदा काय होतं, म्हणजे हे दुर्दैवाने मी सांगते, काय होतं फसवणूक व्हायची पण खूप शक्यता आहे. खरं तर एड मिळते. ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा एडेड गव्हर्नमेंटनी त्यांना मदत दिलेली आहे, अशा ठिकाणी एक असा एक्स कोटा असतो, जिथे इकॉनॉमिकली कमी असणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय लोकांसाठी एक कोटा असतोच असतो. तिथे गव्हर्नमेंट एड देतं. त्यामुळे गव्हर्नमेंट त्यांची सगळी गोष्टी बघतं. तर तुम्ही संस्थेत ज्या जाल, तिथे तुम्ही हे जरूर सांगा, की जरी माझ्याकडे येलो कार्ड नाहीये, जरी मी बिलो पॉवर्टी लाईन नाहीये, तरी पण आर्थिक दृष्ट्यांमध्ये कन्सेशन मिळणं हा पण आपला अधिकार आहे. मग ते तुम्हाला सांगतील येलो कार्ड आणा, अमकं आणा, त्या सगळ्याची पूर्तता तुम्हाला करता येणार नाही. पण तुम्ही विनंती वजा अर्ज केलात, तर ते करू शकतात आणि तसा तुम्ही करा. ते सुरुवातीला तुम्हाला म्हणतील हे करा, ते करा, ते करा. ते जे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे ते द्या जरूर. पण तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहात किंवा निम्नस्तरीय आहात आणि तुमच्याकडे ते रेशन कार्ड नाहीये, तर पण तुम्ही निम्नस्तरीय आहात, तर तो एक विनंती अर्ज जरूर द्या. त्याचाही विचार नक्की केला जातो आणि काही कमी दरामध्ये तुम्हाला सेवा उपलब्ध करून मिळू शकते. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 3 मोठी मेंटल हॉस्पिटल आहेत. येरोडा, रत्नागिरी आणि ठाणे. आणि या मेंटल हॉस्पिटलला ते गव्हर्नमेंटचं असल्यामुळे त्याला काहीतरी एक प्रोसिजर आहे. पण तिथे सर्व बेसिक सुविधा डेफिनेटली पुरवल्या जातात. आपल्याला गव्हर्नमेंटचे कुठलीही एजन्सी म्हटलं, की आपल्या अंगावर काटा येतो. पण विश्वास ठेवा लोकहो, की गव्हर्नमेंट सुद्धा म्हणजे त्या म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं गव्हर्नमेंटच्याच कार्यक्षमतेबद्दल आपण कायम शंका घेतो.
पण मग मेंटल चकाचक दिसणाऱ्या मेंटल ऑर्गनायझेशन्स तरी सगळ्याच आपल्या बाबी किंवा सगळ्याच गरजा थोड्याच पूर्ण करू शकतात. तर काहीतरी उणीव, काहीतरी कमी जास्त असणारच आहे. पण आपल्या गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा या फॅसिलिटीज बऱ्यापैकी दिल्या जातात. बऱ्यापैकी त्यांच्याकडनं त्यांच्या हाताला कामं दिली जातात आणि अशा पद्धतीने त्या पण राबवल्या जातात. तर येरोडा, रत्नागिरी, ठाणे इथे मोठी मेंटल हॉस्पिटल्स आहेत. त्याची एक प्रोसिजर आहे, ती जाणून घेतलीत. आपल्याकडे पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या थ्रू मेंटल हॉस्पिटलकडे जाता येतं. तिथे रजिस्ट्रार समोर उभं राहावं लागतं. 26 नंबरच्या वॉर्डमधनं हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही तिथे नक्कीच जाऊ शकता. काही एडेड ऑर्गनायझेशन्स आहेत. काही एड मिळालेल्या म्हणजे गव्हर्नमेंटची मदत मिळालेल्या रिहॅबिलिटेशन सेंटर्स, पुनर्वसन केंद्र आहेत. तसं एक मानव आहे, नित्यानंद आहे, चैतन्य आहे, सक्षम म्हणून एक आहे. असे अनेक आहेत. तुम्ही जेव्हा मेंटल हेल्थ ऑर्गनायझेशनची मदत घ्यायला जाल, तेव्हा तुम्ही जरूर विचारा, तुम्हाला गव्हर्नमेंटची मदत आहे का? होम्स फॉर इंटेलेक्च्युअली इम्पेअर्ड पीपल या लोकांकरता इंदिरा गांधी नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन आहे. तुम्हाला त्याची तरतूद कुठे आता सध्या महावितरणमध्ये या गोष्टींची माहिती नक्की मिळू शकते. निरामय हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे. दीनदयाळ डिसेबल्ड रिहॅबिलिटेशन स्कीम आहे. सिपडा नावाची एक स्कीम आहे. ही स्कीम फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द राईट्स ऑफ द पर्सन विथ द डिसॅबिलिटीज अँड स्पेशली मेंटल इलनेस अशी पण एक स्कीम आहे. तो स्पिडा SIPDA सिपडा नावाचा ऍक्ट 2016 साली कार्यरत झालेला आहे. नावाचा डे केअर सेंटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सिझोफ्रेनिया असोसिएशन MIMH पण आहे. त्याला पण गव्हर्नमेंटची एड आहे. आणि अशा अनेक ऑर्गनायझेशन्स काम करतात. तुम्ही तुमची अडचण सांगा, अडचण मोकळेपणाने सांगा, तर तुम्हाला त्याच्यावरती उत्तर मिळेल. आणि ती अडचण म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, की माझी अडचण आहे हे सांगायला तुम्ही लाजू नका. तुम्ही मोकळे म्हणजे आपला प्रॉब्लेम वेशीवर टांगावा असं म्हणतात खरं तर. म्हणजे जाता-येता त्याला उत्तर मिळतं. जर का मी तो माझा प्रॉब्लेम माझा म्हणून माझ्याजवळच ठेवून दिला, तर त्याला फारसं उत्तर मिळत नाही आणि त्याला फारसं मला काय म्हणायचंय, की मग खोदून प्रश्न पण विचारतात. ज्याचा त्रास तुम्हा लोकांना नक्की झाला असेल. ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो, तो स्टिग्मा आहेच आहे आणि तो अज्ञानातनं आलेला आहे. हे खूप दुर्दैव आहे. आणि जेव्हा मी सांगते, की हो, माझा शुभार्थी हा अमुक-अमुक आजाराने आत्ता ग्रस्त आहे. आणि ते 2 वाक्यात जर का मी सांगितलं, तर तिथे विषय संपतो. खोदून प्रश्न विचारणं, खोदून हे करणं, हे कुचाळक्या करणं किंवा हे उद्योग नसणाऱ्या लोकांचे बिनकामाचे उद्योग असतात ते. आणि त्यातनं आपल्याला कमीपणा वाटतो. आपल्याला असं वाटतं आपलं काहीतरी चुकलंय का? मी आई म्हणून कमी पडली आहे का? मी वडील म्हणून कमी पडलोय का? या पद्धतीचा गिल्ट आपण सातत्याने घेत असतो. पण तो गिल्ट घ्यायचं कारण नाहीये. मेंटल इलनेस का होतो याची अनंत कारणं आहेत. त्याची सिम्प्टम्स जी काही आहेत ती समजावून घेणं आणि तो आजारी माणूस आहे, तो डेलिब्रेटली यातल्या काहीही गोष्टी करत नाहीये. त्याला असं आयुष्य जगायला खरं तर नक्कीच आवडलं नसतं. पण त्याच्या आजारामुळे त्याला हे असं आयुष्य जगावं लागतंय, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जास्त सहानुभूती, जास्त एम्पॅथी, जास्त काळजी या लोकांना लागते आणि ती देणं हे आपलं काम आहे. आणि जर का आपल्या हाताबाहेर काही गोष्टी जात असतील, उदाहरणार्थ व्हायलंट होत असतील शुभार्थी किंवा त्यांचा आजार काबूमध्ये येत नसेल किंवा तर वारंवार सायकियाट्रिस्टला भेटणं, गोळ्या बदलून घेणं, त्या गोळ्या सूट होतायत की नाही बघणं, त्याचा आहार, विहार, निद्रा आणि करमणूक याच्याकडे लक्ष देणं, हे पण आपलं काम आहे आणि ते एक दिवसाच्या हिशोबानेच करायचं आहे. आणि आजचा दिवस छान गेला, देवाचे आभार माना. म्हणजे उद्याचा दिवस पण चांगला जाऊ शकेल. मला कधी-कधी कायम असं वाटतं, की आपण सगळी लोकं जी कायम समस्येतनं जातो, काही ॲडव्हर्सिटीजमधनं जातो, ती जास्त प्रगल्भ होतो लोकं हो. जास्त मॅच्युरिटी येते, जास्त जग कळायला लागतं आपल्याला. आपल्याला आपण कळायला लागतो
आणि तो एक जो भाग आहे तो आपल्याला या ॲडव्हर्सिटीज शिकवत असतात. आता तुम्हाला घरात शुभार्थी आहे, त्याच्याबरोबर डील करताना, त्याच्याबरोबर दवाखान्यात जाताना, त्याला हाताळताना तुम्ही अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. ही जी प्रगल्भता येते, ही जी काही मॅच्युरिटी येते, ती अदरवाईज कदाचित आली नसती. तेव्हा थँक्स टू ॲडव्हर्सिटीज, आपल्या दुःखाला कायम थँक यू म्हणा. कारण त्याच्यामुळे आपण कायम पुढे जात असतो. एक पाऊल, तो संयम वाढतो, तो आपला काय म्हणतो, आपला पेशन्स वाढतो. आपला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची एक पद्धत आपल्याला मिळायला लागते. आणि ही सगळं ब्लेसिंग्ज इन डिस्गाईज म्हणतो, वाईटात चांगलं काय आहे तर हे आपल्याला मिळतं. त्यामुळे आपल्या ॲडव्हर्सिटीजना थँक यू म्हणणं याच्याखेरीज पर्याय नाहीये. थँक्स म्हणलात तर छान पद्धतीने काम कराल. कटकट म्हणून बघितलं तर तुमचंच मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकतं. आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब झालं तर शुभार्थींचं काय होईल? त्यामुळे आपण सक्षम राहणं, आपण योग्य पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघणं, हे खूप महत्त्वाचं वाटतं मला. मला बोलायचं होतं ते मी आता इथे थांबवते. तुम्हाला काही जर का विचारायचं असेल, बोलायचं असेल, प्रश्न असतील, मी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे असं मी गृहीत धरते. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. नमस्कार. अनुराधा मॅडम, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं. आपल्याकडे काही प्रश्न आहेत. एक चॅट बॉक्स मध्ये आहे आणि काही जणांनी हात सुद्धा वरती केले आहेत. पहिले मी चॅट बॉक्स मधला प्रश्न विचारते की हा. हॅलो मॅम, विल यू प्लीज रिपीट द नेम्स ऑफ रिहॅब्स आणि पेन्शन स्कीम? त्याबद्दल तुम्ही हो. परत एकदा सांगाल का? हो, सांगू का एकदा? हो, सांगा ना मॅम. आपल्याला गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स किंवा गव्हर्नमेंट एडेड हॉस्पिटल्स किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर्स आपल्याकडे आहेत. तर येरोडा, रत्नागिरी आणि ठाणे या ठिकाणी मोठी मेंटल हॉस्पिटल्स गव्हर्नमेंटनी चालू केलेली आहेत. नंबर 2, काही एडेड रिहॅबिलिटेशन सेंटर्स पुण्यामध्ये आहेत. सक्षम आहे, चैतन्य आहे, मानव म्हणून एक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे आणि नित्यानंद आहे. ही 4 मला माहिती असलेली आहेत. अजून असतील तर त्याचा शोध मी तुमच्याकडे पाठवीन. मला जर का कळली तर मी या मॅडमकडे, मंजिरीताईंकडे पाठवीन. आपल्याला इंदिरा गांधी नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन लागू असते. निरामय हेल्थ इन्शुरन्स याच्या खालती आपण या शुभार्थींना इन्शुअर्ड करता येतं आपल्याला. दीनदयाळ डिसेबल्ड रिहॅबिलिटेशन स्कीम आपल्याकडे आहेत. दीनदयाळ डिसेबल्ड रिहॅबिलिटेशन स्कीम आपल्याकडे आहे. SIPDA नावाचा ऍक्ट आहे. सिप्डा, SIPDA, स्कीम फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. हा ऍक्ट 2016 साली पास झालाय आणि त्याचं एक्झिक्युशन आता सुरू आहे. त्यामुळे याच्या अंडर पण काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात. सात नावाची डे केअर सेंटर आहे, जसं एकलव्य पण उत्तम काम करतं. MIMH ही ससूनची ब्रांच आहे, तिथे पण काम होऊ शकतं. सॉरी मॅडम. हा हा कळलंय का? परत एकदा सांगू? ओके. आनंद पाच्छापूरकर, तुम्ही प्रश्न विचारा अनम्यूट करून. आपण टप्प्याटप्प्याने जाऊया, सगळ्यांनी एकदम बोलायला नको, म्हणजे बोलताना अशा गडबड होणार नाही आणि सगळ्यांना नीट ऐकायला येईल. ताई नमस्कार. तर मी परत तोच प्रश्न विचारतो. तुम्ही ते मध्ये सांगताना असं म्हणालात की लाईफ टाइम साठी आम्ही आमच्या जो आमचा मुलगा आहे त्याला ऑर्गनायझेशन मध्ये ठेवू शकतो. तर तुम्ही त्या तुमच्या दृष्टीने कुठल्या अशा ऑर्गनायझेशन आहेत किंवा संस्था आहेत जिथं आम्ही ठेवू शकतो, तर असं लिस्ट देऊ शकाल का? की का आमचा आम्हाला माहिती नाहीये कुठल्या एक्झॅक्ट. बर, मी काय करते, मी एक लिस्ट बनवून तुम्हाला मी या चव्हाण मॅडमकडे किंवा गोडसे मॅडमकडे पाठवते. आता ऑफहँड मला त्यांची नावं नाही सांगता येणार, पण मी थोडीशी चौकशी करून त्या दोघींकडे ते पाठवून देईन, म्हणजे तुमच्या त्या ग्रुपवरती त्या टाकतील. धन्यवाद ताई, धन्यवाद. ओके.
पुढचा प्रश्न सांगते सांगते मी परत नावं सांगते. अनुराधाताई, आपल्याला परत एकदा ही माहिती नीट त्या म्हणाल्या तसं लिस्ट घेऊन सांगणार आहोत. आपण पण ज्या त्या जेव्हा सांगतायत तेव्हा एक वही पेन बाजूला ठेवलं तर पटकन आपल्याला नोट डाऊन करता येईल. म्हणजे वेगळे प्रश्न हाताळताना आपल्याला थोडासा वेळ मिळेल. व्यंकटेशजी, तुम्ही बोलताय, अनम्यूट करा. हाय. हाय. हॅलो. हॅलो, हा बोला. हा बोला आवाज बोला. येतोय हा तुमचा. हा एक तर मला वाटतं की करकरे मॅडम यांचं जे स्पीच आहे ते पूर्ण जर समजा एक लेखाच्या माध्यमातून जर एकलव्याने केलं तर ते खूप खूप मला वाटतं सगळ्यांना उपयोगी होईल. आणि एकलव्य फाउंडेशन आणि करकरे मॅडम यांनी आमच्या मनातील किरकिर जे त्यांनी सोडवली आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे. हे एक अविस्मरणीय असा अनुभव आहे की जो आम्हाला कित्येक वर्ष आम्हाला ते आठवणीत राहील. असं त्यांचं आजचं जे लेक्चर होतं ते खरोखर अविस्मरणीय आहे. आणि दुसरं मला आणखी एक विनंती एकलव्य फाउंडेशनला करायचं आहे की मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 च्या अंडर FAQ जर केलं आणि आणि करकरे मॅडम यांनी ज्या काही संस्थांची नावं दिली तसं जर आपण एखादी ऑल इंडिया डिरेक्टरी केली किंवा पुणे स्थित जे काही आहेत, जसं म्हणजे माझ्या आता डोक्यात येत होतं की चैतन्य सक्षम मानव, म्हणजे चैतन्य सक्षम मानव, आणखी नित्यानंद हे चैतन्यपूर्ण सक्षम मानव आहेत. असं जर मी काय एक अॅक्रॉनिम केलं तर मला चारही संस्थांची नावं जी आहेत ती माझ्या लक्षात राहतील बरोबर. कळलं काय? तर तसं एक अॅक्रॉनिम जर करता आलं किंवा एक जर डिरेक्टरी केली की जे काही पुण्यामध्ये स्थित लोक आहेत, मुंबईत स्थित लोक आहेत अशी, आणि प्रत्येक संस्थेने एकमेकांशी बोलायला पाहिजे. 7 शुड टॉक टू एकलव्य मेंटल हेल्थ, ते जे होते आहे अशा प्रत्येक संस्थेने जर एकमेकांशी बोलले तर मला वाटतं शुभांकर आणि शुभारती यांचं जीवन जे आहे ते खूप सुकर होईल. आणखी फक्त एकच सांगतो, माझ्या मुलीने इंग्रजीची पब्लिश्ड ऑथर आहे, तिने पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये ती म्हणते आय एक्झिस्ट इन क्वेश्चन मार्क्स. तर आम्हाला ऍज अ शुभांकर और शुभारती वी ऑलवेज एक्झिस्ट इन क्वेश्चन मार्क्स. माझं बोलणं संपलं. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. अजून कोणाला प्रश्न आहेत का? आपण विचारू शकता, एक एक करून विचारूयात. आणि ज्यांना असं वाटत असेल की मॅडमचं हे जे बोलणं आहे ते आपल्याला काही गोष्टी थोड्या फास्ट तुम्हाला लिहिता आल्या नसल्या तर आपण हे सेशन रेकॉर्ड करतोय आणि हे आपल्या यूट्यूब चॅनलला आपण ठेवणार आहोत. त्याच्यामुळे ते नक्की त्याला जर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती जर बघितलं तर तुम्ही परत परत बघून काही गोष्टींच्या नोंदी करू शकता, त्याच्यावरती विचार करू शकता आणि मग आपण त्याच्यावरती परत चर्चाही करू शकतो आपल्या सपोर्ट ग्रुपमध्ये, जी की आपण नेहमी करतो. असं आपण नक्की करू शकतो. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? मला वाटतं की हा, विचारा तुम्ही. तस्त्वा, अनम्यूट करा आणि तुम्ही प्रश्न विचारा. तास्तवा म्हणून ज्यांनी हात वर केलाय त्यांनी अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. तुमचा आवाज येत नाहीये आम्हाला. मला एक विचारायचं होतं की आता ह्या संस्था ज्या आहेत तर त्याच्यासाठी काय होतं, ह्यांना थोडे दिवस असं कुठे ठेवून ट्रेनिंग वगैरे देऊन थोडं म्हणजे औषधाबरोबर त्यांना जे काही ऍक्टिव्हिटीसाठी अशा काही संस्था असल्या तर त्याची जरा माहिती मिळत नाही आम्हाला, तर ते तसं मिळू शकेल का कुठे? म्हणजे मॅडम आम्हाला देऊ शकतील का? म्हणजे जसं चैतन्य मानव नित्यानंद. हॅलो, मला हा, जे माहिती आहेत ते मी तुम्हाला पाठवते एकलव्यकडे. हा. एकलव्य तुम्हाला ते सर्क्युलेट करेल. बरोबर, चालेल. कारण काय होतं की ऑटिझम्स लोकांसाठी बऱ्याच गव्हर्नमेंटचे इथे कॉलेजेस वगैरे आहेत, पण ह्या लोकांसाठी म्हणजे फार कमी आहेत की जिथे त्यांना प्रॉपर ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना म्हणजे विदाऊट म्हणजे मेडिसिनच्या तेवढ्याच एवढं इम्पॉर्टंट आहे यांच्या बरोबर. म्हणजे सायकोलॉजिकल ट्रेन असे आम्हाला हे पण मिळत नाही, केअरटेकर पण मिळत नाही की जे सायकोलॉजी पेशंटला प्रॉपरली त्यांच्यासाठी येऊन काम करतील असं. तसे पण असे नाहीयेत.
तर तो थोडंसं म्हणजे त्याच्यामुळे फार त्रास होतो. म्हणजे कसं आता वय झाल्यानंतर आम्ही त्यांचं करू शकत नाही. घरातलं त्यांचा सपोर्ट मिळत नाही आणि त्यांचा आजार म्हणजे नुसता औषधाने बरा होणारच नाहीये लाँग रन असल्यामुळे. तर त्यामुळे काय आहे अशा संस्था आपल्याकडे फार कमी मला म्हणजे मी शोधते खूप दिवस, पण मला तशा सापडत नाहीयेत. म्हणजे ते ऑटिझम्स लोकं पण असतात, ओल्ड एजची लोकं पण असतात आणि ह्या लोकांना एखादा दुसरा कोणतरी असतो. आता चेंबूरला ती जी गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे अ, ते तिथे सुद्धा मी प्रिन्सिपलला भेटले होते. पण मग तिथे काय होतं, माझ्या मुलीला टाकल्यानंतर बाकीची जी आहे ती ऑटिझम असल्यामुळे तिला वाटतं मी अशीच आहे का? म्हणजे तिचं अजून डिप्रेशन म्हणजे थोडंसं डाऊन होतं. कॉन्फिडन्स वाढत नाही. म्हणजे तिथे घालून सुद्धा फायदा होत नाही. तिथे बरेच ॲक्टिव्हिटीज घेतात. पण मग ती त्यांच्यामध्ये ती मिसळू शकत नाही. म्हणजे त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. तर ह्यांच्यासाठी सेपरेट अशा काही संस्था फार कमीच मला म्हणजे ॲडमिट करायला म्हणजे ट्रीटमेंट द्यायला म्हणून आहेत. पण ह्यांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जो एक मानसिक जो आधार लागतो, तशा संस्था म्हणजे मला तर कुठे आढळल्या नाहीत. कारण मी 2-3 संस्था पुण्याला पण शोधल्या होत्या, की जिथे ते राहण्याची व्यवस्था आहे. पण ते नुसतं कसं एक पेशंटला नुसतं खाणं-पिणं, त्यांना फिरवणं म्हणजे तेवढं. म्हणजे त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले जात नाही किंवा असे तिथे स्टाफ पण नाहीये, की अशा लोकांना ट्रीट करण्यासाठी. तर तसं काय आहे का आपल्याकडे? कारण मला ते दिसतच नाहीयेत म्हणजे जवळ-जवळ नाहीच म्हटलं तरी चालेल. असा प्रॉब्लेम म्हणजे फार म्हणजे पैसे समजा आता मी खर्च करायला तयार असून सुद्धा कधीतरी मला तो स्टाफ पण तसा मिळत नाही. म्हणजे ह्याच्यावरती जी संस्थेतर्फे मी शोधते आज कितीतरी वर्ष, की बाबा ट्रेन झालेला 3-4 तासासाठी येणारा तो सुद्धा मिळत नाहीये. तर त्यामुळे काय होतं औषधं नुसतं ह्यांना उपयोगी नाही. तुम्ही म्हणालात त्यांना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायला एक फ्रेंड म्हणून कोणतरी त्यांना सहाय्य मिळणं गरजेचं आहे. म्हणजे एक कंपनी तर त्याच्यातून ते लोकं बाहेर येणार. कारण काय होतं बाकीच्या समाजातून आणि घरच्या वातावरणामध्ये त्यांना तसा सपोर्ट मिळत नाही मॅडम. तर तो बरोबर. त्याच्यामुळे काय होतं ह्यांच्यावर पुष्कळ अन्याय होतो. अशा पेशंट लोकांवरती. म्हणजे तर ते आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. हां. एकदम खरं आहे ते. आणि काय होतं, की हे खरंच आपल्या समाजाचं एक दुर्दैव आहे, की दुर्दैव आपल्याकडे आहे. हं. सायकियाट्रिस्टचं पण प्रमाण जे आहे, ते हां. प्रमाण इतकं कमी आहे, इतकं बरोबर. कमी आहे. आणि या लोकांना कशाही पद्धतीने हाताळावं, ही जी काही हां. मानसिकता आहे ना, ती खरंच म्हणजे मला वाईटच वाटते. म्हणजे तुम्ही म्हणताय हां. त्याच्याबरोबर मी अगदी सहमत आहे. हां. योग्य पद्धतीने काळजी घेणं. बरं तुम्ही हां. जर का पैसे घेताय, व्यवस्थित पगार हां. घेताय, तर तुम्ही बरोबर. व्यवस्थित सेवा द्या. तर ह्या जो सेवाभाव कुठेतरी मिसिंग वाटतो ना, त्याचं खरं हं. वाईट वाटतं. पण सगळ्याच संस्था असं काम करतात असं नाही. पण तुम्ही म्हणता पण त्याच्याबरोबर मी नाही, पण सहमत आहे. आता ॲक्चुअल कसं आहे, प्रिन्सिपलने मला सपोर्ट केला होता. पण इव्हन तिकडच्या टीचर्स वगैरे आहेत ना, ती उठून जायची 2 तास बस. कारण ते त्यांच्या ॲक्टिव्हिटीज नसायच्या. बस गव्हर्नमेंट असल्यामुळे ते कधीतरी हां, त्यांच्याकडे रिसोर्स कमी असला, की असं. पण त्याच्यामध्ये ही लोकं कशी असतात कॉन्स्टंटली बसू शकत नाहीत. म्हणजे बरोबर ते आहे. बाकीच्या त्या ऑटिझम लोकांबरोबर हे लोकं त्यांचं ते कसं ॲज इट इज जसे नॅचरली आहेत तसे ते कायम असतात मुलं. पण ही लोकं तशी नसतात. मग तशा स्पेशली यांच्यासाठी नसल्यामुळे काय होतं, ती तिथे ॲडजस्ट पण होऊ शकत नाही. आणि दुसऱ्या तर संस्था अशा नाहीच आहेत. जवळ-जवळ नाहीत म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे काय होतं, समाज त्यांना ॲक्सेप्ट करत नाही. घरातलं पण त्यांना ॲक्सेप्टन्स ह्या लोकांना कोणीच करत नाही. फक्त उरलं कोण तर म्हातारे आई-वडील. त्यामुळे ह्या हं, लोकांवर फार मोठा अन्याय होतोय असं मला वाटतं. तर जशा बरोबर. अशा ज जर थोडाफार जरी जरी असं एखादं ट्रेनिंग सेंटर पण नाहीयेत. आता हल्ली चेंबूरला एक ट्रेनिंग सेंटर एकाने सुरू केलंय, की मेंदूचे आजार आणि त्याच्यावरती त्या पेशंट बरोबर कसं वागायचं. तर एका प्रायव्हेट ह्यानी कोणीतरी सुरू केलंय. ते 1 महिन्याचं ट्रेनिंग देतात केअरटेकरवाल्यांना. पण ते सुद्धा बाकी आता हां, तर ते सुद्धा मी आपल्याकडे तुम्हाला नाही. हां. मला असं वाटतं आपण मला पुढच्या एक प्रश्न गोष्ट अशी वाटते, की मला शुभंकरांसाठी एक अगदी नम्रपणे असं सांगावसं वाटतं, की तुम्ही लोकं ट्रेंड व्हा. जी लोकं हां. मिडल एजेड आहेत, जी लोकं 50शीतली वगैरे आहेत आणि ज्यांच्या बरोबर. घरी शुभार्थी आहे, त्या लोकांनी ट्रेंड व्हा. कारण त्याला एक्झॅक्टली. पर्यायच हं. नाहीये. म्हणून मी म्हटलं, की तुम्ही जर का एक 8-10 जण एकत्र आलात आणि तुम्हीही जर का सांगितलत, की आम्हाला ट्रेनिंग द्या, की या माणसांना आम्ही काय-काय ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो, कशा पद्धतीने घेऊ शकतो, काय-काय करू हां. शकतो. बेसिक ट्रेनिंग तुम्ही लोकांनी घेतलत, तर ह्या संस्थांवरती अवलंबून राहायची
खरं तर गरजच नाही भासणार. नाही, बरोबर आहे कारण मॅडम. पण तुम्ही तसं कोण म्हणताय ते ट्रेनिंग एकदम बरोबर आहे. नाही, ट्रेनिंग तसं देणारं कोण आहे का? तर आम्ही तयार आहोत. तुम्ही अ, एकलव्याला विचारा, नमस्कार. त्या सगळ्या ट्रेंड बायका आहेत, नाही, एकदम मस्त नमस्कार. करतात. थोडस बोलू इच्छिते इथे हा. मॅडम, बोला. की एकलव्य मध्ये आपण अशी शुभंकरांची शिबिरं घेतो. आतापर्यंत पुण्यामध्ये 3 शिबिरं घेतली आहेत आणि तसंच नगर आणि अमरावतीमध्ये पण आपण शिबिरं घेतली आहेत. पुन्हा याही वर्षामध्ये लवकरच शिबिराची अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. तर ज्यांना ज्यांना असं म्हणजे करकरे मॅडमने जे सांगितलं ते अगदी खरी गोष्ट आहे आणि वास्तव आहे हे बाहेरचं, की बाहेर तसं आपण बाहेर अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः ट्रेनिंग घ्यावं. तर याच्यासाठी जरूर तुम्ही नाव नोंदणी करा. लवकरच जेव्हा शिबिराचं आमची तारीख ठरेल तर आम्ही जरूर अनाऊन्स करणार आहोत. लक्ष ठेवा त्याच्याकडे. व्हेरी थँक्यू. गुड. थँक्यू. मंजिरी. हो. प्रमोद देशपांडे यांना प्रश्न विचारायचा आहे. आपण आपला प्रश्न थोडक्यात मांडूयात, म्हणजे मग आपल्याला बाकीच्यांना पण एक चान्स मिळेल. तुम्ही अनम्यूट करा प्रमोदजी आणि प्रश्न विचारा तुमचा. प्रमोद देशपांडे, तुम्ही हात वर केलायत ना? अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हा, छाया पालकर, तुम्हाला काही विचारायचं आहे? अनम्यूट हो करा. मॅडम, ट्रस्ट बद्दल मॅडमने सांगितलं ना, 3, 5, 7 मेंबर्स पाहिजे वगैरे. हो. तर आता ना असं म्हणजे जवळच्या यातले वगैरे म्हणजे रिलेटिव्ह असे सगळी एकटी मुलं आहेत आणि ती त्यांच्यामध्ये खूपच बिझी असतात आणि दूर दूर राहतात. आता ट्रस्ट आपण करताना समजा त्यांच्याशी बोलून वगैरे आपण त्यांना ट्रस्टी करू वगैरे, पण या लोकांना, माझी मुलगी आहे, त्यांना कसं की वेळोवेळी गरज पडत असते माणसांची, त्यांना म्हणजे आधार देण्यासाठी. असं तर त्याचं काय करायचं? म्हणजे आपण ट्रस्ट करू वगैरे समजा, पण ह्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणजे समजवायला, त्यांच्याशी बोलायला हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की जिथे जिथे ही डे चालतात ना, तिथे आपण आपल्या त्या शुभार्थीला घेऊन जाऊ शकलो, तर तिथे त्यांची बोलण्याची किंवा याची निदान 4-5 तास 6 तास ती भूक भागू शकेल. आणि हे आपल्या पश्चात काय, व्हॉट आफ्टर अस, ह्या हिशोबासाठी आपण म्हणलं होतं की ट्रस्ट करा, बी करा, हे असं त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या. पण आता सध्या त्या मुलींच्या गरजा किंवा त्या शुभार्थींच्या गरजा भागवायला जिथे जिथे म्हणून डे केअर सेंटर्स आहेत, जिथे जिथे म्हणून तुम्ही लोक संघटन करून काही करू शकता, तिथे जरूर घेऊन जा. एकेकाच्या घरी जरी गेला तरी 6 दिवस होऊन जातात. नाही, आताचा प्रश्न नाहीये मॅडम. आता आम्ही 2 जण आहोत, तर तिला आम्ही सपोर्ट करतोच. तिला काय जे प्रश्न असतील ते आम्ही चर्चा करतो, समजवतो. हा प्रश्न माझा नंतरचाच आहे की ट्रस्ट आपण केल्यानंतर त्यांना आपण फायनान्शियली वगैरे तिच्यासाठी सगळी तरतूद करू, पण ही जी भावनिक तरतूद असते, म्हणजे भावनिक तिला जो आधार लागणार आहे, तर त्याचं काय करावं? किंवा त्यांना अटॅक येतात, तर त्यावेळेला स्वतःला ते सांभाळू शकत नाही, तर त्यावेळेला कोण असेल? असा प्रश्न आहे. हो, आणि हे काळजीचंच कारण वाटू शकतं. पण मी परत असं म्हणते, डू युअर बेस्ट अँड लिव्ह इट टू गॉड. कारण किती चिंता करणार तुम्ही, म्हणजे किती काळ, आणि तुमच्या पश्चात काय होणार आहे हे खरंच तुम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे आत्ता तुम्ही आहात, तुम्हाला जेवढं जमतं, जेवढं पचतं रुचतं तेवढं तुम्ही करताच आहात, आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या पश्चात काय होईल हे खरंच आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे ती सगळी काय म्हणतो, भौतिक तरतूदच आपण करायचा प्रयत्न करतोय. भावनिक तरतुदीची गॅरंटी कोणी कोणाची द्यायची? कोण असं मिळालं तर किती आनंद आहे, आणि समजा नाही मिळालं तर मी म्हणते तसं लिव्ह इट टू गॉड. बरोबर आहे. माझा माईक मिळत नव्हता म्हणून मी बोललो नाही. प्रमोद देशपांडे. हा, नमस्कार. मी बोलू का? बोला बोला. आपण बाकीच्यांनी माईक म्यूट करूयात का? मागनं आवाज येतोय. हो, खूप आवाज येतोय मॅडम. मंजिरी विषय मॅडम. म्हणून तुम्ही जे आहात ना, तुम्ही बंद करा तुमचं. हॅलो. तर मला एवढंच विचारायचं होतं
तुम्ही जे इन्शुरन्स बद्दल बोललात निरामय आणि इन्शुरन्स, ते मला नीट कळलं नाही. इन्शुरन्सचं काय आहे, त्याला कुठला इन्शुरन्स मिळतो शुभार्थीला? हॅलो. मॅडम तुमचा माईक म्यूट झालाय हा. अनुराधा मॅडम तुमचा माईक म्यूट हो झालाय. हो हो केला मी on. अम, त्याची सगळ्याची लिस्ट करून मी तुमच्या इथे एकलव्याला पाठवते, जे मला माहिती आहे ते, आणि ते तुमच्याकडे सगळेजण ते सर्क्युलेट करतील. म्हणजे मी ते योग्य पद्धतीने लिहून तुमच्यापर्यंत पाठवते. बर. मला वाटतं संजीवनी मीटिंग ग्रुप चॅट ऍक्सेप्ट करा. काय आहे का प्रश्न चॅट मध्ये? अं, हॅलो. 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 हा हा बोला. हा, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की हा आता आपण आपल्या शुभार्थीला जी ट्रीटमेंट देतो डॉक्टरकडे जाऊन किंवा काय, तर ती खर्चिक असते कधी कधी. मी तो खर्चही बरोबर. करतो, पण जसं मी माझ्या घरातल्या इतर सदस्यांसाठी स्टार हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, आणि त्यांचे जे आजार असतात रूढ अर्थाने, म्हणजे हार्ट अटॅक, डायबिटीज किंवा इतर काही, तर त्याच्यासाठी बिल मंजूर होतात. परंतु सायकॅट्रिक ट्रीटमेंटसाठी अशी काही इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स मध्ये अशी सोय आहे का की ह्या ट्रीटमेंटचे पण पैसे मिळतील? मला आता जो मेंटल हेल्थ ऍक्टची जी अमेंडमेंट आली आहे, त्याच्यामध्ये ड्रग्ज साठी पण काही अमाऊंट त्यांनी इन्शुअर्ड केलेली आहे. तर ती अमेंडमेंट काय आहे, तो मेंटल हेल्थ ऍक्ट ससून मध्ये तुम्ही जर का गेलात 26 नंबर वॉर्डला, तर तिथे तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळू शकेल. ओके. पण होतंय काय की औषधाचा खर्च हा एक भाग आहेच, हो पण बऱ्याचदा आपल्याला काउन्सिलर कडे जावं लागतं, त्यांचे पैसे असतात, डॉक्टरांचे पैसे असतात. आता उदाहरणार्थ मी एक माहिती देऊ इच्छितो इथं की हा ह्या ट्रीटमेंटसाठी आता बरेच जण आपले श्रोते विचारत होते कुठं काय आहे का, तर तुम्ही हा दिलेल्या यादीत अजून एका केंद्राचं नाव मी ऍड करू इच्छितो, सांगा जिथं मी ना. माझ्या मुलाला घेतो. ते म्हणजे CMC, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर. इथं फार मोठं सेंटर आहे त्यांचं. त्यांनी डिवोट केलंय, म्हणजे मोठी जागा त्यांनी डेडिकेट केलेली आहे. त्यांचा स्टाफ आहे, त्यांचं कॉलेज आहे मूलतः, आणि त्यांचं जे सायकॅट्री डिपार्टमेंटचे सगळे प्राध्यापक ते बघतात. अतिशय म्हणजे त्यातल्या त्यात माझा अनुभव असा की त्यातल्या त्यात डेडिकेटेड, म्हणजे बरं का? ते करतात. हा माझा अनुभव आहे. म्हणजे जी आता थोड्यापूर्वी एका यांची शुभंकराची काळजी होती की आमच्या नंतर कोण बघणार, तर त्याचं उत्तर आपल्याकडे नाही. परंतु आत्ताच्या घडीला जे चांगलं बघू शकतील ते त्यातल्या त्यात ते वेल्लोरचे लोक आहेत, असं माझा अनुभव आहे. मी जाऊन आलोय आता तिथं. पण झालं काय की मला तिथं जवळपास 2 लाख रुपये खर्च आला. मग आता माझं असं मत आहे की तिथं म्हणजे तो त्यांचे रूमचं भाडं किंवा डॉक्टरांच्या ट्रीटमेंट, हे औषधाचा खर्च तुलनेने कमी होता. मग हे बिल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मिळतात का? कारण माझा जो एजंट आहे ज्याच्याकडून मी पॉलिसी घेतली, तो अजिबातच आम्हाला ह्याच्यात एंटरटेन करत नाही. बरोबर. तुम्ही त्या पॉलिसी कुठली घेतली आहे, हम्म, आणि गव्हर्नमेंटच्या या ज्या पॉलिसीज आहेत त्या केवळ याच्यासाठी आहेत की जे मेंटली आणि फिजिकली डिसेबल्ड आहेत. हम्म. ओके. तर ह्या पॉलिसीचा जर का तुम्ही हे काढलात, तर त्या पॉलिसीज घेणं गरजेचं आहे. जनरल ओ. हेल्थ पॉलिसीला काहीच्या काही ते मागतील या कारणासाठी, तेही अवघड जाईल. पण इथल्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत इन्शुरन्सच्या, जसं हा निरामय हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे, किंवा हा इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन आहे, किंवा हा दीनदयाल स्कीम आहे, त्याचा जर का तुम्ही उपयोग करून घेतलात, तर मला असं वाटतं होऊन जाईल ते. आणि मेंटल हेल्थ रिलेटेड जे जे काही तुमचे प्रश्न आहेत, ते आपल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक डिपार्टमेंट आहे. तिथे ते ऍक्ट रिलेटेड कामं होतात. तिथे जर का ओके. तुम्ही गेलात, तर ती कामं म्हणजे तुम्हाला निदान कळेल की काय काय प्रोसिजर पूर्ण करायची आहे, काय काय त्याला डॉक्युमेंट्स लागतात, ते सगळं तिथे गेल्यावर कळेल. ठीक आहे, चालेल. आय विल ट्राय माय लेवल. ओके, मला वाटतं थँक्यू मॅडम. आपण आता थोडं शेवटाकडे येऊयात. मी परत एकदा सगळ्यांना एक
विनंती करते की आपण आजचं सेशन जे आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे. आपलं यूट्यूबला चॅनल आहे. आपल्यापैकी बरेच जण आपण शुभार्थी आणि शुभंकर एकलव्यचे आहोत. त्याचं जे नाव आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं ते मी चॅटबॉक्समध्ये टाकलं आहे. तुम्ही जर एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ असं यूट्यूब चॅनलला जर तुम्ही बघितलात तर आपले सगळे जे तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला विविध विषयांवरती मार्गदर्शन करत असतात, तर त्यांचे सगळ्यांचे सेशन्स आपण त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. हे सेशन तुम्ही काही दिवसांनी आपण जेव्हा अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल जर तुम्ही त्याला सबस्क्राईब केलेलं असेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण की अनुराधा ताईंनी आपल्याला खूप अगदी मुद्देसूद आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती अगदी समर्पक आणि संपूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे सगळं नीट परत एकदा ऐकूयात. आपल्याला जे हवं आहे त्या गोष्टींची नोंद करूयात. आपल्या सपोर्ट ग्रुपमध्ये परत एकमेकांमध्ये पण तुम्ही चर्चा करू शकतात. म्हणजे आपले सगळे शुभंकरांचे वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. आपल्या दर 15 दिवसांनी मीटिंग्स होत असतात, एकत्र मीटिंग असतात. ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या चर्चा करू शकतो. त्यामुळे आपण नक्कीच तसं करूयात. तुम्हाला नक्की कळेल की आपला व्हिडिओ अपलोड झालाय तेव्हा, आणि त्यातनं तुम्हाला परत एकदा बघता येईल. अनुराधाताई, तुम्ही जेव्हा सुरुवातीला मानसिक स्वास्थ्य का महत्वाचं आहे किंवा भावनिक नियंत्रण का महत्वाचं, हा विषय तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा का घेतला हे मला सगळ्यात शेवटी कळलं बरं का. म्हणजे हे एवढं सगळं जे प्लॅनिंग आहे ना, हे सगळं करण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की तुमची बुद्धी शाबूत पाहिजे आणि तुमच्या भावना तुमच्या कंट्रोलमध्ये असल्या तरच तुम्ही इतक्या मायन्यूट लेवलवरतं, कारण की याचे खूप वेगवेगळे कंगोरे आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप विचारपूर्वक आपण जे रॅशनली म्हणतो त्या करायला लागत आहेत. आणि आमच्या शुभंकर गटामध्ये या अशा गोष्टींवरती ही एक वेगळी पद्धतीची चर्चा झालेली आहे. आपण नक्कीच याचा सगळ्यांनी फायदा करून घेऊयात. आणि थँक्यू मॅडम. आम्हाला वाटलं की जर परत आम्हाला मदत लागली तर आम्ही विनंती करतो की आम्हाला नक्की मदत करा परत. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू 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 थँक्यू. सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.